नमस्कार, मी प्रियंका कौल. सामान्य जनतेचा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. तर सध्या मी आहे आनंद सोसायटी या चाळीमध्ये. तुम्हाला माहितीच असेल की निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपलेत. तर जाणून घेऊया या सोसायटीमधील रहिवाशांकडून की त्यांच्या मनातला नक्की कौल काय आहे. या एरियामध्ये काय डेव्हलपमेंट आतापर्यंत झाले आणि काय व्हायला पाहिजे. या एरियामध्ये पहिल्यांदा तर मी तुमचा आभार मानेन, तुम्ही आला त्याचे आमचे प्रश्न समजून घेण्यासाठी. या एरियामध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे ना की हा एरिया मागासलेला एरिया राहिलेला आहे डेव्हलपमेंटच्या हिशोबाने. गेल्या 50 वर्ष आम्ही ह्या जमिनीवर राहतो आहे आणि ही डिफेन्सची जमीन असल्यामुळे इथे NOC लागणार आहे. जर तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर NOC लागणार आहे. आम्ही बरेच प्रयत्न करतो आहे, लोकांपर्यंत लोकप्रतिनिधींकडे जातो आहे, सगळ्यांचा आम्हाला चांगला हे आहे, प्रतिसाद आहे. पण प्रश्न असा आहे ना की आता जे गेल्या 4 वर्षामध्ये झालं आहे काम, म्हणजे असं नाही आहे की झालं आहे. जे खासदार आहेत त्यांनी हा विषय केंद्रापर्यंत मांडलेला आहे, केंद्रातूनही चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. पण कसं होतं की आता स्टेटमध्ये ते होते, खासदार ते होते, शिवाय सेंट्रलमध्ये मोदी आहेत आणि निर्मला सीतारामन डिफेन्स मिनिस्टर आहेत. तर आम्हाला अशी आशा होती की ह्या 4 वर्षामध्ये हे काम व्हायला पाहिजे, म्हणजे ॲटलिस्ट NOC तरी मिळायला पाहिजे होती. पण NOC पर्यंत नाही, पण बायोमेट्रिक झालेलं आहे. बायोमेट्रिक अधिकृतरित्या बायोमेट्रिक झालेलं आहे. आणि आम्ही असं होप करेन की पुढे जो कोणी येईल निवडून, म्हणजे आता ह्या 23 एप्रिलला रिझल्टमध्ये त्यांनी लवकरात लवकर, म्हणजे येत्या 6 महिन्यामध्ये 23 मेला आणि येत्या 6 महिन्यामध्ये त्यांनी लवकरात लवकर इकडे NOC आणून आमचं लवकरात लवकर डेव्हलपमेंट करून द्यायला पाहिजे. कारण का आजूबाजूचा जो एरिया आहे तो पूर्ण डेव्हलप झालेला आहे आणि डेव्हलप झाल्यामुळे इथे राहण्यासारखं राहिलेलं नाही आहे. आता पाणी वगैरे भरणं, बरेच प्रॉब्लेम असते, बाकीचे लोक पण तुम्हाला सांगतील. पण हा मुद्दा आहे की आम्हाला लवकरात लवकर NOC पाहिजे आणि रिहॅबिलिटेशन आमचं झालंच पाहिजे आणि आमचा हा अधिकार आहे. त्याच विषयी बोलायचं झालं तर पूनम महाजन खासदार होऊन आता 5 वर्ष झालेली आहेत, तरी पण त्यांचं अजूनही आम्ही इथे मुदिखाई झालेली नाही आहे तसं पाहायला गेलं तर. आणि केंद्र आणि राज्यात दोघांचंही सरकार असताना त्यांनी पावलं उचलली आहेत, पण म्हणतात ना बाळ पावलं आहेत ती, त्याला हवी त्याप्रमाणे प्रतिसाद मिळालेला नाही आहे. कारण एवढ्या वर्षामध्ये जे काही ते झालं ह्याविषयी त्यांना तर सगळी पूर्णपणे जाणीव आहे. आणि आता असाही प्रॉब्लेम नाही की विरोधी पक्ष असल्यामुळे त्या लोकांना केंद्र आणि राज्यात ते काही पावलं उचलू शकत नाही. दोन्ही बाजूला त्यांची सत्ता असल्यामुळे ती लोक हे जो प्रॉब्लेम आहे ते लवकर करून पुढेपर्यंत घेऊ शकतात. कारण आता आमच्या इथे सध्या जे पाण्याचा प्रॉब्लेम, 1-2 तास जरी पाऊस पडला तरी लगेच पाणी भरतं. त्यामुळे असं झालेलं आहे की लोकांचं बाहेर जाणं मुश्किल होऊन बसलेलं आहे. प्लस इथे चोरी होतात किंवा गर्दुल्ले दिवस किंवा रात्री बायकांना बाहेर पडताना काही प्रॉब्लेम्स होतात. आता दुपारच्या वेळेला पुरुष माणसं घरात नसतात, त्यामुळे बायकांना शेवटी घरामध्ये कडी लावून बसावं लागतं. कारण कधी कोण येईल दरवाजावर थाप मारेल आणि काय होईल सांगू शकत नाही, कारण कोणालाच काही जाणीव नाही इथे. प्लस रात्रीच्या वेळेला पाहावं तो कोणीही चोरी करतं, काही होतं, पोलिसांकडे जावं तर फक्त तक्रार लिहून घेतील, पण त्याच्या व्यतिरिक्त पुढे काहीच त्यांचा प्रोसिजर होत नाही. त्यामुळे इथे हाही समस्या आहेत की ज्या पाण्यासाठी ते कोणी येतच नाही आहे. कसं आता पाण्याचं तर त्याला कोणी सांगितलं सर्वांनी, आणि आम्ही रात्रीचं पण येतो. इथे सगळे चर्सी लोक असतात, काही असतात. आता आमचे जेंट्स पण घरी नसतात. इवन जरी जेंट्स घरी नसतात आणि ते कसे येतात, कधी काहीतरी म्हणा देणगी मागायला येतात किंवा असं निमतानी येतात आणि दार ठोकून जातात. मला सांगा की कोणत्या सरकारच्या काळामध्ये महिला जास्त सुरक्षित होते असं तुम्हाला वाटते. असा तर मला सध्या तरी कुठल्याच वाटत नाही आहे. कारण का आमचं जो कोण करेल ना, आम्हाला जी सुरक्षा मिळेल ते आम्ही त्यांना हे देऊ. टॉयलेटचे पण भरपूर प्रॉब्लेम आहेत. जसं आता तिथे 4th रोडला जो टॉयलेट बनला आहे तसा टॉयलेट आमच्या इथे पण असावा. कारण जे नॉर्मल जे लेडीज आहेत ज्या टॉयलेटला जातात त्यांच्यासाठी भरपूर प्रॉब्लेम होतात. आणि एकदा हे करून घेतात, सेकंड थिंग परत कोणी ते येऊन लक्ष देत नाही, त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होतात. सेकंड थिंग इथे गटारं वगैरे नाले वगैरे साफ केले जात नाहीत, त्याच्यामुळे पावसामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम होतो. मग आम्ही जॉबला जे जातात, जे नॉर्मल जे म्हणजे वयस्कर ज्या लेडीज आहेत त्या घरी असतात, तर आमचं पण पूर्ण हे असतं की घरी काय होईल, घरी काय नाही होईल. त्याच्यामुळे लवकरात लवकर जे आमचे कार्यकर्ते आहेत ते सर्व जे प्रयत्न करत आहेत त्याचं आम्हाला यश मिळू द्या. जीही सरकार येईल त्यांनी आमचा लवकरात लवकर 2022 पर्यंत करून द्या. पण सरकारने आतापर्यंत कामं केली असतील त्यावरून तुम्ही काय सांगाल. तसं महाजन मॅडमने आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे. जरी त्या इथे नाही आल्या तरी जे आमचे कार्यकर्ते असतात त्यांना भरपूर ते सपोर्ट करत आहेत. सरकार काही अनेक योजना राबवत असतं, सामान्य जनतेपर्यंत ते कितपत पोचतात. योजना केवळ ह्या TV वरती दिसतात किंवा पेपरामध्ये छापून येतात, आमच्यापर्यंत त्यांचे प्रतिनिधी येतच नाही. तर आम्हाला माहीतच पडणार कशा योजना चालू आहेत की नाही. आमच्या इथे जो मेन प्रॉब्लेम आहे एरियाचा, आमचा जागेचा प्रश्न. जसं आता निवडणुका आल्यानंतर जे मतदानासाठी ज्या हिशोबात आम्हाला पकडलं होतं की ह्या मतदानासाठी ह्यांचा हक्क आहे, ज्या मतदान ज्या हक्काने आम्ही करतो, ज्या स्थानिक रहिवासी आम्ही समजून तो तुम्ही लिगली पकडता. पण आम्ही आमचा जेव्हा NOCसाठी जातो जागेसाठी तेव्हा सांगितलं तर तुम्ही स्थानिक इथे तुमचा नोंदच नाही आहे.
तर त्याचा विचार करा. तुम्ही मतदानासाठी जसं 40 वर्ष तुम्ही विचार करताय की मतदान आमच्याकडून करून घेताय आणि हाच स्थानिक रहिवासी समजून, तर जेव्हा आमच्या घराचा विषय येतो आणि घराचा आम्ही NOCसाठी तुमच्याकडे येतो तेव्हा त्याची नोंद का होत नाही हे मेन आहे त्यांचं. तर NOC मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा तसंच चालू राहणार आहे. आणि आत्ता जे स्थानिक सरकार आहे इथे महाजन आहेत त्यांनी प्रयत्न जरूर केलेले आहेत, पण तेवढे नाही ते पूर्णपणे. जस्ट त्यांनी सुरुवात केलेली आहे. ते जर पूर्णपणे केले असते तर लोकांना पण इथे होप्स वाढले असते. ते मला वाटतं पूर्णपणे करणं जो सरकार करेल त्याच्या पाठी पुरे स्थानिक त्याच्या पाठीशी उभे राहतील. ह्याचे सरकार पाठिंबा देण्याचा विचार करून. काय सांगाल काका तुम्ही की सरकार योजना वरपर्यंत राबवत असतं पण ते लोकांपर्यंत कितपत पोहोचतं? तरी आत्तापर्यंत तर मला वाटत नाही की लोकांपर्यंत पोचलेले आहेत म्हणून. आज आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे सगळी या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंतर्गत आज जे पाऊल उचललं गेलं आणि ते तर मी तो म्हणतो चांगलंच आहे, पण महाजन मॅडमने ते त्याचं वरपर्यंत त्याचा विचार केलेला आहे. पण तो अजूनपर्यंत त्यांचे आता मगाशी सांगितलं की त्याची NOC अजून आलेली नाही आणि ती मिळत नाही, पण ती लवकरात लवकर मिळवून द्यावा. आणि मी तर म्हणतो आता त्या इथे लोकसभेला उभ्या राहिलेल्या आहेत, तर त्याने मी तर म्हणतो अगोदर त्यांनी आमचं काम करून द्यावं, नंतर आमच्याकडे मतं मागायला यावं. त्यामुळे आमचं एकदम मनात एकदम त्या खचून बसतील. त्यामुळे आम्ही म्हणू की ह्या BJPच्या कार्यकर्ता आहेत त्यांनी काहीतरी केलं. जर केलंच नाही तर आम्ही असा विचारच करावा लागेल ना की आम्हाला पण तिथे दुर्लक्षच करावं लागेल. म्हणून जो कार्यकर्ता असेल त्यांनी प्रत्यक्ष अगोदर आमचं काम करावं आणि नंतर आमच्याकडे मतं मागण्यासाठी यावं. जर तुम्ही आमचं काम कराल तर आम्ही तुम्हाला मतं देण्यास आम्हाला कोणती हरकत नाही. भाजप आणि सेना युती झाली तर त्या संदर्भात काय सांगाल? ॲक्च्युली भाजप आणि सेना युती झाली आहे तर मला आता असं वाटतं की ते वेगळं होतं ना, जसं शिवसेना आणि भाजप हे जे दोन पक्ष वेगळे वेगळे होते ना ते चांगले होते आणि आता एकत्र झाल्यामुळे आज लोकांना पण विचार पडले आहे. जी आता युती झालेली आहे ती मतदारांना हे ग्रँटेड धरलं जातं. प्रत्येकाने आपला नेता ठरवून ठेवलेला आहे आणि तो प्रॉब्लेम आहे इथे सर्वांना. तुम्हाला इथे सांताक्रूजमध्ये कशा प्रकारचा खासदार पाहिजे? खासदार आम्हाला जो आमची कामं पहिलं तर आमचा ही जागा आहे त्याची NOC करून देणारा, जे स्थानिक आमचे बाकी विकासाची कामं तर आम्ही करूनच घेऊ. पहिला जोपर्यंत आमच्या नावावर ही जागा होत नाही तोपर्यंत तो त्या बाजूने आमच्या बाजूने उभा करेल आणि आमची बाजू केंद्र सरकारमध्ये मांडेल आणि आमच्या हक्काची जागा आमच्या नावावर होईल तो सरकारलाच आमचा पाठिंबा असेल. आणि जो चांगल्या तऱ्हेने आमचे विषय पुढाकार घेऊन पुढे मांडेल जो अजूनपर्यंत कोणी केलेला नाही आहे. मला वाटतं कुठल्याच राजकीय पक्षांनी हा विषय केंद्र सरकारच्या जागेचा कुठलाही निवडणुकीपुरती फक्त आश्वासनं चालू आहेत. केंद्र सरकारच्या जागेचं काय होणार, तिथले राहणारी 40 वर्षापासून जी लोकं राहतात त्यांचं काय होणार ह्याचं कुठेही काही नोंद करायला रेडी नाही आहेत. फक्त आश्वासनं करू ह्याच्या पुढे चाललं आहे. जो कुणी सांगेल की मी ह्याचा पाठपुरावा करून तुमची जागा जे 40 वर्षापासून आम्ही राहतो ते तुम्हाला पूर्णपणे दिली जाईल त्याच्याच मागे इकडचे स्थानिक त्याच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यांनाच मतदान करतील हे लक्षात ठेवा. खासदार कसा पाहिजे? जो आमची कामं करून देईल तसा आम्हाला खासदार म्हणतो. कोणत्याही पक्षाचा असो आम्हाला आमची जागा आमच्या नावावर हवी आहे, जी स्वच्छता एरियामध्ये हवे. कारण हा एरिया खूप अस्वच्छ आहे. तुम्ही येताना पण तुम्हाला कळलं असेल. टॉयलेटचे प्रॉब्लेम आहेत, पावसात पाणी भरतं. आमची लहान मुलं आहेत, मुलांना हल्ली मुलांचं अपहरण किती होतं तुम्हाला पण माहिती आहे. किती मुलांवर लक्ष ठेवणार? कामधंद्याची माणसं असतात ती लोकं आपापल्या कामधंद्याला वयस्कर माणसं जी घरात असतात ती मुलांना किती हँडल करू शकतात. इथे पोलिसांमध्ये चोऱ्या होतात, पोलिसांमध्ये तक्रारी केल्या त्या फक्त लिहून घेतल्या जातात, ह्याच्यावर पुढे काही कार्यवाही होत नाही. त्यामुळे जो खासदार आमची कामं करून देईल तो खासदार आम्हाला आमचा खासदार आम्हाला डॅशिंग हवा, जो आमची प्रत्येक समस्यावरती तरोजरने परत डायरेक्ट ॲक्शन घेणारा हवा. आमच्या अशा काही भरपूर समस्या आहेत जेणेकरून पावसाळ्यात भरणारं पाणी, रोगराई, आमच्या सोसायटीलगतचा नाला हा कंटिन्यू पावसात दोन मिनटं तरी पाणी पाऊस आला पटकन भरतं, त्याच्यावरती पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आमचं पुनर्वसन. तर आमचं पुनर्वसन लवकरात लवकर इकडे व्हावं आणि आम्हाला NOC भेटावी आणि त्यासाठी त्यांनी लवकरात लवकर प्रयत्न करावं. आणि महिलांच्या समस्या, महिलांची भीती, लहान मुलांचे प्रॉब्लेम्स, येण्या जाण्याचे टॉयलेट्स अशा काही भरपूर समस्या आहेत त्यांनी लक्ष द्यावं. पण बोलायला गेलं तर ते खासदाराचं काम जे आहे ते फक्त NOCकडे त्यांनी लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि त्यावरती कारवाई करून आम्हाला त्यांचं पुनर्वसन लवकरात लवकर करून द्यावं. हेच आमचं प्रॉब्लेम. पूनम महाजनबद्दल बोलायचं आहे. आम्ही इथे 40 वर्ष राहतो आहे. माझे वडील म्हणजे आमचे वडील होते तेव्हा त्या लोकांनी भरपूर बिल्डिंग प्लॅनचं हे केलेलं आहे. पूनम महाजन ही एकमेव व्यक्ती आहे तिने
मागच्या निवडणुकीला उभी राहिलेली, तेव्हा तिने एकटी अशी आहे का तिने ह्या इकडच्या युनिव्हर्सिटी आणण्याबद्दल तिने म्हणजे बोललं मी या जागेची युनिव्हर्सिटी आणून देईन. ती बोललेली 6 महिन्यामध्ये मी डिफेन्स लाईनची युनिव्हर्सिटी आणून देईन. पण अशी एकच आहे, काँग्रेस झाली, शिवसेना, सर्व म्हणजे पक्ष, शिवसेना आणि भाजपाची तर युती आहेच, पण पहिला असा नेता आहे ज्याने ह्या जागेवरती लक्ष टाकलं. 6 महिन्यामध्ये ती बोललेली मी करेन, पण काही असतील प्रॉब्लेम, काही आता आपण तर नाही लक्ष देऊ शकत काय आहे तिथे काय नाही, पण आम्ही वारंवार तिच्याकडे जाऊन तिने ह्या गोष्टीवरती लक्ष दिलेलं आहे. पुन्हा माझ्या नेताईंनी भरपूर याच्यावरती कामं केले आहेत. पण एवढे झालं, काँग्रेसची सत्ता एवढे वर्ष असून त्या लोकांनी कधीच ह्या विभागावरती लक्ष दिलेलं नाही. डिफेन्सची जागा आणि त्याची एनओसी ह्या लोकांना द्यावी. मध्ये बिल्डर आले एनओसीसाठी, भरपूर प्रयत्न पण झाले, पण ते प्रयत्न पूर्ण अयशस्वी झालेले आहेत. आता आमचे फक्त एकच होप्स आहे, पूनम महाजननी याच्यावरती लक्ष देऊन लवकरात लवकर आम्हाला एनओसी देऊन ह्याच जागेवरती आमचं पुनर्वसन केलं पाहिजे, ही आमची इच्छा. आणि आम्हाला असं वाटतं जर त्यांची आली सत्ता तर ते करतील, कारण की आम्ही त्यांच्याकडे वारंवार जाऊन त्यांनी म्हणजे आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे, तर असं वाटतं ते करतील करून. काय सांगाल तुम्ही? आम्ही पण सांगतो की इथं आमच्याकडे किती पाणी भरतं, 2-2 दिवस आम्ही घरामध्ये असतो. ही रूम आहे तो पण दिसत नाही, इतकी रूम भरते, किती पाणी येतं. पाण्याची सोय आता मतदान किती दिवस राहिले, मतदान दिलं की काही येणार नाहीत, कसे होणार हे काम. याच्या आधी कधी आले होते? याच्या आधी कधी 1 बार 2 बार गेले देऊन, पण काय करतात, कामं तर काय चालू करतच नाहीत, कसे आम्ही मतं देणार. बरोबर. आणखीन असा एक प्रश्न येतो की कोणत्या सरकारच्या काळात तुम्हाला असं वाटतं की महागाई कमी होती? अजून कमी आहेच कुठे. महागाईचं म्हणाल तर तो मुद्दा पहिलाही तसाच होता आणि आताही तसाच आहे. कांद्याचे भाव तेव्हाही त्याच पद्धतीने होते आणि आता फक्त एवढं वाटते ना की चिल्लरसारखी झाली आहे लोकांची परिस्थिती. कारण माणसाच्या ना पैशाला तर काही व्हॅल्यूच राहिलेली नाही आहे, तो कमवते त्याच्यापेक्षा जास्त तर महागाई वाढते. त्यामुळे माणसाची बचत तर होतच नाही आहे, खर्च अधिक होतो आहे. आणि प्रत्येक पक्ष हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की आमच्या काळात महागाई फार कमी होती. त्यामुळे लोक आणि प्रत्येक वेळेला खापारी आता पावसावरती फोडतील, नाही तर दुसऱ्या अन्न कारणांवरती, आणि लोकांना केवळ हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की आमच्या काळामध्ये महागाई नव्हती किंवा आम्ही महागाईवरती सदैव एक अंकुश ठेवलेला आहे. GSTच्या संदर्भात असं बोलाल तर GST हा आता जर तुम्ही बघाल तर जगामध्ये जास्तीत जास्त देशांमध्ये GST आहे. मग GST लागू करणं ॲक्च्युली हे खूप चांगलं आहे, म्हणजे GST असायलाच पाहिजे. त्यामुळे आता इथे बोलता येणार पण बरेच साऱ्या गोष्टी असतात त्या निघून जातात आणि एक टॅक्स प्रणाली बनते, एक हे बनतं, त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला वेळ लागतो. आणि असं आहे का हे खूप वास्ट आहे. GST हे असं नाही की आपण GST बोललं की संपलं. GST हे खूप मोठे प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये बरीच लोक इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये. ते काय लगेच इम्प्लिमेंट होणार? आता पण ते लोक रेट वरती खाली करून वगैरे बघतात, कारण का बरेच गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये. त्याचा विचार करून ते इम्प्लिमेंट होणार आणि ते होणार. आणि GST हा पाहिजेच, कारण का एक कर प्रणाली आणि एक हे पाहिजेच आपल्याला. त्याशिवाय मध्ये बदल्या चोऱ्या ज्या होतात बाकीच्या गोष्टींच्या त्या थांबणार आहेत आणि त्याच्यामुळे देशाला तो फायदाच होणार, इकॉनॉमीला त्याचा फायदाच होणार. त्यामुळे मी असं वैयक्तिक बोलेन की GST हे पाहिजे, बऱ्याच देशांमध्ये आहेत. GST तर पाहिजेच आहे, की बघायला गेलं तसं जर दुकानवाल्यांना GST लागते, पण ते त्या GSTचं आपल्याकडून पण त्याचं हे घेतात, जे त्यांना भरायचे असते ते आपल्याकडून पण ते वसूल करतात. ते नाही झालं पाहिजे, त्यावरती व्यवस्थित म्हणजे हे झालं पाहिजे, शासनाने लक्ष दिलं पाहिजे. काय सांगाल तुम्ही? तुम्हाला वाटतं कोणत्या सरकारच्या काळामध्ये शिक्षण पद्धतीचं आणि बेरोजगारीचं प्रमाण असं हे? बघा, दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन्ही एकमेकाला निगडीत पण आहेत. जर शिक्षण चांगलं केलं आणि ग्रॅज्युएशन झालं, MBA झालं, इंजिनियर, तर नोकरीसाठी बघणार. पण आताची जी शिक्षण पद्धत आहे ती चांगली आहे असं वाटतं तुम्हाला? शिक्षण पद्धती कुठलीच गोष्ट चांगली नसते, इम्प्रूव्हमेंट ही व्हायलाच पाहिजे. म्हणजे कंटिन्यू इम्प्रूव्हमेंट्स म्हणतात ती व्हायलाच पाहिजे, म्हणजे त्याचा कुठे एंड नाही आहे. गोष्टी बदलीत होतात, चेंज हे व्हायलाच पाहिजे. जर तुम्ही बेरोजगारीबद्दल बोलाल माझ्याशी, तर बेरोजगारी कसं असतं हे गव्हर्नमेंटचं काम आहे. आणि गव्हर्नमेंट बेरोजगारी कशी आणते, जसं आपल्या देशामध्ये जेवढं आहे त्याच्यामध्ये त्याच्यातून काढणं नोकऱ्या, किंवा मग बाहेरचे जे आहेत जसे FDI आहे, बाहेरच्या लोकांना प्रोत्साहन करणं की तुम्ही आमच्यामध्ये देशामध्ये या, प्लॅन्ट लावा, त्याच्यातून नोकऱ्या उत्पन्न होतात. ते सगळं काम गव्हर्नमेंटचं आहे. आणि जर तुम्ही आता बघाल मेक इन इंडिया प्रोजेक्ट हा काय आहे? मेक इन इंडियाचं की तुम्ही इथेच बनवा, इथेच विका, जेणेकरून आपलं बाहेरचं देशातलं आपलं चलन बाहेर जाणार नाही आणि त्यामुळे इथे नोकऱ्या उत्पन्न होतील. तर केलं आहे, काही प्रमाणात प्रयत्न केलेत, पण ते कसं अजून चांगल्या प्रमाणात व्हायला पाहिजे आणि त्याला वेळ लागेल. आणि मला माहिती आहे की त्याला वेळ लागेल, ते होईल ते.
बेरोजगारीचं याचं शिक्षण पद्धती आणि बेरोजगारी स्थानिक जिथे आता मुंबईसारखं असे ठिकाणी आहे जिथे एवढे लोंढे वाढलेले आहेत, बाहेरचे येतात आहेत, तिथे मग एका जागी तर तुम्हाला सर्व नोकऱ्या मिळू शकत नाही कुठेही. तर स्थानिक जिथे आहेत लोक गावात आहेत, कुठे आहेत, जसे शेतकऱ्यांचे आहेत मुलं, त्यांना काय कामावरून इथे काय लागतं, तिथे शेती सोडून इथे नोकऱ्यांसाठी शोधायला लागतं का? ते कारण तिथे स्थानिक त्यांना काही उपलब्ध होत नाहीत, कामं उपलब्ध होत नाही, शेतीसाठी त्यांचे प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळे नोकऱ्यांचे विषय असे आहेत की सर्वांनाच नोकऱ्या मिळतील आणि काय त्यांना धंदे छोटे उद्योग करायचे असतील तर त्यांना स्थानिकच तिथेच जर उपलब्ध झाल्या सोयी तर मला वाटत नाही कुठल्या असं बेरोजगारीचे प्रश्न राहतील. काय सांगाल ताई तुम्ही की आता सध्या राज ठाकरे लोकसभेत न येता राष्ट्रवादीला पाठिंबा देतात, कितपत फायदा होईल त्याचा? बघा, प्रथम ज्या वेळेला ते शिवसेनेत होते त्यावेळेला मराठी माणसांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती. मनसे पक्ष निर्माण केल्यावरती अजून लोकांच्या अपेक्षा त्यांच्याकडून वाढल्या की त्यांना असं वाटलं की मराठी माणसासाठी आवाज उठवणारा कोणीतरी एक पक्ष उभा राहिला आहे मुंबईमध्ये तरी किंवा मुंबई महाराष्ट्रात, परंतु तशी त्यांच्याकडून तेवढ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही. आता लोकसभेच्या रिंगणामध्ये त्यांनी उतरलं पाहिजे होतं. प्रत्यक्ष बघायला गेलं तर मराठी माणसाच्या हक्कासाठी केवळ नुसतंच ह्याच्यावरती भाषण देऊन चालणार नाही आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पुढे जावं लागेल, मतं मांडावी लागेल. आमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आमचे प्रश्न तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला उभं राहणं आवश्यक आहे. आम्हाला केवळ भाषणबाजी नको आहे, आम्हाला कार्य हवी आहेत आणि कामं केलेली पाहिजेत. प्रत्येकाला वाटतं तर प्रत्येक जाती धर्माप्रमाणे प्रत्येकाने आपापले नेते ठरवले आहेत आणि त्याच्यामुळे ते नेते त्याचा फायदा घेतात, ग्रँटेड समजतात की हा माझा मतदारसंघ आहे, हे माझं आहे. पण हे राजकारणात जातीपाती आणणं कितपत योग्य वाटतं? नक्कीच ठीक नाही आहे, कारण त्याच्यामुळेच लोकांमध्ये तिढा निर्माण होते. लोकांची जी कामं आहेत, खरं जी विकास कामं का नाही होत त्याच्यामुळेच नाही होत आहे ना, कारण त्यांना माहिती आहे की धर्माच्या नावावर केलं की बाकी कामं करायची जरूरतच नाही आपल्याला आणि त्याच्यामुळेच ते ग्रँटेड घेतलं जातं लोकांना की या मतदारसंघ हा माझा मतदार आहे. आणि लोक पण असे आहेत की त्यांनी स्वतःचा नेताच ठरवलेला आहे आधीच आणि तो प्रॉब्लेम आहे की दुर्दैव आहे या देशाचं की सर्वांनी आपापले नेते ठरवून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे प्रॉब्लेम, जो विकास कामं करेल, जो बरोबर कामं करेल त्यालाच वाटतं दिला पाहिजे, त्याच्याशिवाय नेता माणूस नाही कोणी आपला आधीच. राज ठाकरेंबद्दल बोलाल तर ते खरोखरच खूप चांगले नेते आहेत आणि त्यांना खूपच अनुभव आहे आणि महाराष्ट्र त्यांच्याकडे एक अपेक्षा म्हणून बघतो आणि त्यांना बरंच काही माहिती आहे. तरी मध्यंतरी महाराष्ट्र लोकांसाठी मुद्दे उचलले होते नोकरीचे वगैरे, ते बऱ्याच प्रमाणात पटवत होते. पण कसं आहे की त्यांनी आता थोडं पुढे जाऊन हे करायला पाहिजे. आता लोक आमची अपेक्षा, जसं आम्ही शिकलेले आहोत सगळे लोक, त्यामुळे आमच्या अपेक्षा आता वाढलेल्या आहेत त्यांच्याकडून आणि त्यांनी जरूर ह्याच्यामध्ये उतरायला पाहिजे होतं ह्या वेळेला. आता ते काय कारण आहे ते माहिती नाही, पण त्यांनी उतरायला पाहिजे होतं असं. तर नेता आपला काम करत असेल तर आम्ही त्यांना निवडून देईन. पण अजून एक मुद्दा उपस्थित होतो की काँग्रेस आणि आता BJP जाहिरातबाजी चालू आहे, तर त्या रिलेटेड काय सांगा? जाहिरातबाजी म्हणजे कम्युनिकेशन, बरोबर आहे. कुठल्याही गोष्टीचं तर तुम्हाला लोकांसमोर आणायचं असेल तर कम्युनिकेशन झालंच पाहिजे, पण ते किती प्रमाणात झालं पाहिजे हे प्रत्येकाने ठरवायला पाहिजे की हा जो पैसा आहे हा आमच्या इन्कम टॅक्सचा पैसा आहे, हा कोणी कमवून आणलेला नाही की बाबा त्याला जाहिरातीला उडवा 3-3, 4-4, 5-5, 10-10, 50 असं नाही. ह्याचा जाहिरात झाली पाहिजे पण त्याचं एक प्रमाण असायला पाहिजे आणि लोकांना समजेल इथपर्यंत झाली पाहिजे. असं नाही की तो चांगला, मी काय करणार ह्याच्यावरती झाली पाहिजे, त्यांनी काय केलं मग तो काय करणार हे नाही पाहिजे, मी काय करणार त्याच्यावरती जाहिराती करा. जाहिरातबाजी एक फक्त स्टंटबाजी असते, त्यांची पब्लिसिटी. एक प्रोडक्ट विकायचं आहे म्हणून आपलं जे आहे, जे आपण काही कामे केली नाहीत पूर्ण पण ती कशी सजवून दाखवता येतील की मी केली असतील ती 10% तरी पण याची गरज आहे का? कारण की तो पैसा दुसरीकडे कुठे वापरू शकतो. नक्कीच, पण ते करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असेल तरच ना. त्यांना त्यातमध्ये न पडता त्यांना वाटतं अशा तऱ्हेने मतदारांना लुभावता येईल आणि त्याच्याप्रमाणे आपण आपलं प्रोडक्टच बोलू शकतो. त्यांचं पार्टीचं नाव विकलं जाऊ शकतं आणि कामं न करता कसं लोकांच्या मनामध्ये आपण आपलं घर करू आणि त्यांना प्रभावित करू शकतो, त्यासाठी हे स्टंटबाजी वापरली जाते फक्त पब्लिसिटी करून लोकांना खुश करण्याचं की आम्ही किती तुमच्यासाठी कामं केलेली आहेत ते दाखवण्यासाठी, जे खरोखर वस्तुस्थिती अशी नसते कधी. बुरी थी, सब लोग बोलते वादे करते आते और कुछ निभाते नहीं है. गटर में इतना हमारा पानी भरता, घरों में बच्चे के लिए निकलने के लिए जगह नहीं रहती. हम लोग स्कूलों में चले जाते, पानी भरता तो कोई अब संभालने के लिए भी नहीं आता. वोटिंग के लिए घरों घर आते और लेते वादे कोई करता नहीं, वादे करते निभाते कोई नहीं है. बरोबर. या बोलल्या की वोटिंगसाठी फक्त येतात आणि त्याच्यानंतर आश्वासनं पाळली जात नाही. पण आता नेक्स्ट टाईम जेव्हा मतदार मागायला येतील तेव्हा तुम्ही काय असा ठोस निर्णय घ्याल? आता निर्णय म्हणजे
प्रथमतः आधी त्यांच्या घोषणेबाजीच असणार, कारण त्यांनी जे आता लिहून दिलेले आहेत की आम्ही 5 वर्षात ही कार्य पूर्ण करू. तर प्रथम म्हणजे त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये जी त्यावेळेला केलेल्या घोषणेमधली किती कार्य त्यांनी आतापर्यंत पूर्ण केली आहेत त्याविषयी त्यांना जाब विचारणं आवश्यक आहे. कारण ते विचारल्याशिवाय पुढच्या 5 वर्षासाठी त्यांना आम्ही कसं निवडून देणार. कारण त्यांनी केलेल्या कार्यावरच आम्ही ठरवू शकतो ना की ते पुढच्या 5 वर्षासाठी येऊ शकतात की नाही. ते आता पाहायला गेलं तर मुळामध्ये लोकांना प्रॉब्लेम झालेला आहे शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यामुळे. कारण भाजपाचे कार्यकर्ते अत्याधिक असे आहेत की ज्यांची कोणी केवळ नावं ऐकली आहेत, प्रत्यक्षात पाहिले नाहीत. तर काही शिवसेनेचे कार्यकर्ते असे आहेत ज्यांनी कामं केली आहेत पण त्यांना ह्या वेळेला पुढे जाण्यासाठी काही मार्ग दिलेला नाही आहे. त्यामुळे लोकांना कळत नाही की शिवसेनेला बघून भाजपाचं वोट द्यावं की भाजपाकडे बघून शिवसेनेला वोट द्यावं. तुम्हाला मुळात युती मान्यच नाही, वैयक्तिक म्हटलं तर युती मान्य करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण युती ही केवळ ह्यांची वोटिंग पुरती असते. त्याच्या 2-3 वर्ष झाली की पुन्हा नवरा बायकोसारखी भांडायला सुरुवात करतात. पुढच्या 5 वर्षात आम्ही डिवोर्स घेतो, अलग अलग होतो, पुन्हा समझोता होतो, 6 महिने एकत्र येतात, परत पुढच्या 5 वर्ष निवडणुकीसाठी पुन्हा एकत्र येणार आणि मग म्हणणार चला झालं चलो का. मग लोकांना कळत नाही की लोकांनी करायचं काय. म्हणजे आता ह्याच्या आधी ही लोक अलग होणार म्हणून म्हणत होती, चला लोक एक स्टँड घेत होती की चला शिवसेना तर शिवसेनेला वोट द्यावं, कारण भाजपाने काय पाहिलं नाही आहे. पण आता लोकांना कळत नाही की शिवसेनेकडे बघून भाजपाला वोट द्यायचं की भाजपाकडे बघून शिवसेनेला वोट द्यायचं आहे. परत जर वोटिंगसाठी लोक येत असेल तर त्यांना हेच सांगू, पहिली आमची कामं करून द्या इथली आणि मगच आम्ही तुम्हाला वोट देतो. आम्हाला काहीतरी कृतीतून दाखवा तुमच्या की काहीतरी आम्ही करणार आहोत, तरच आम्हाला त्यांच्यावरती विश्वास होईल आणि आम्ही त्या गोष्टी करू. किती जण म्हणतात की इकडची संडासाची साफसफाई, नाल्यांची साफसफाई, पण कोणीही करायला येत नाही. ते नाले ते भरलेलेच आणि संडासं पण भरलेलीच असतात. मग आम्हाला उलट कंप्लेंट करून करून थकायला होतं की या साफ करायला, या साफ करायला. महिनाभर ते संडास बंद होतं, कोणीही आले नाही. जेव्हा आम्ही कंप्लेंट करू त्यानंतर ते आले. मग ह्या सगळ्याच्या आधी साफसफाई करा, प्रत्येक गोष्ट आणून दाखवा आम्हाला, तर ते आम्ही प्रयत्नात आणू की खरंच कोणाला वोट दिलं पाहिजे का. जो मग आमच्या या सगळ्या कामांना पूर्तता करेल त्यांनाच आम्ही वोट देऊ, एवढं तर नक्की. लष्कराचा वापर मोदी सरकार करते ते कितपत योग्य वाटतं तुम्हाला? बघा वैयक्तिकरित्या विचाराल तर मी जास्त बघितलेलं नाही याच्यावरती, पण मी माझं वैयक्तिक मत सांगेन की कुठल्याही पक्षाने लष्कराचा वापर करू नये. कारण का लष्कर हे वेगळं आणि रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट आहे आणि ते आपल्या देशाच्या सेवेसाठी आहे. तिथे लोकांचे जीव जातात, त्याचं भांडवल कुठेही होता कामा नये. आणि दुसऱ्या मुद्द्यावर जर असं बोलाल की लष्कराबद्दल, लष्कर किती झालं तर त्याचा रिपोर्टिंग जो असतो तो PM-लाच असतो. PM जेव्हा तो डिसिजन, पण त्याचं क्रेडिट प्रत्येक वेळी घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळेला क्रेडिट नाही घेतलं पाहिजे. जे केलं ते एकदा दोनदा बोलून संपवायला पाहिजे. कारण का लष्कर हा खूप रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे. लष्कराचा उपयोग खरं तर मोदी सरकारने केलं नाही पाहिजे. एकदा केलं ठीक आहे, दोनदा केलं ठीक आहे, प्रत्येक वेळी करणं म्हणजे हे चुकीचं आहे कुठेतरी. ॲक्च्युली तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर निवडून आलात तरच फायदा आहे. तुम्ही त्याचा आधार घेत चालला आहे हे काही चांगलं नाही. आणि तुम्ही बोलताय की विकास घडतो, पण विकास इथे अजून कुठल्या घडला नाही आहे. आम्ही 5 वर्ष बघतोय की सगळे बोलतात की NOC येणार, 6 महिने होणार ते, पण आजपर्यंत कधी आलेली नाही आहे. आम्ही अजूनही वाट बघतो, अजूनही त्यांना निवडून देऊ, पण आम्हाला ह्या 6 महिन्यात नाही, आम्ही 5 वर्षापर्यंत आमची अशीच फुकट जाणार की तुमचे आश्वासनं देणार, तुम्ही येणार, तुम्ही बोलणार की आता येईल, पण अशा गोष्टीला काय उपयोग नाही. पण तुम्ही प्रत्यक्षात ह्या गोष्टी करून दाखवा, तेव्हा आम्ही तुम्हाला मानू. नाही, हे चुकीचं आहे. आणि आत्ताच प्रत्येक त्यांचे बॅनर काढायला लावलेले आहेत. आता कुठेतरी एक सभा झाली, तिथे 40 जवानांचे फोटो लावलेले. हे करतात म्हणजे ते स्टंटबाजी झाली त्यांची. आम्ही हे केलं आहे, आमच्यामुळे हे सर्व कामं झाले आहेत. जे सर्जिकल स्ट्राईक झालं आहे ते आम्ही केलं म्हणून झालं. तुम्ही केला चांगली गोष्ट आहे, त्याशी काय अपवाद नाही आहे, चांगलं आहे ते. पण तुम्ही सारखं ते बोलून वोट मागणार. आता मध्ये जे मोदी सर आहेत त्यांनी मध्ये बोलले नवीन वोट करणार आहे. त्यांनी जो म्हणजे आता पहिल्यांदाच वोट करणार आहे त्यांनी सैनिकासाठी वोट करा. ते सैनिकाला कुठे वोट जाणार आहे, ते तर त्यांनाच जाणार आहे. सैनिक ते इथे नाहीच आहे, तर हे बोलून त्यांचा काय फायदाच नाही आहे. हे वोट सैनिकाला करा. काय सांगाल तुम्ही, आत्ता रिंगणामध्ये सेलिब्रिटी उतरत आहे तर त्याचा कितपत फायदा होईल? सेलिब्रिटीज का, एक सामान्य कार्यकर्ता पण सुद्धा लोक रिंगणामध्ये उतरू शकतो, पण सेलिब्रिटीज का? पैसा आहे, नाव आहे, हेच कारण नाही. कारण बघायला गेलो ते एक चांगला कार्यकर्ता पण ते काम करू शकतो जे एक सेलिब्रिटी करू शकतो, पण सेलिब्रिटीज का?
धन्यवाद. मला विचाराल तर हा जो हे जे मतदान आहे, लोकांचे प्रॉब्लेम आहेत, हे जमिनीवर उतरून बघायला पाहिजे. आता सेलिब्रिटी किती जमिनीवर उतरले आणि त्यांना पर्सनल किती अनुभव आहे त्या गोष्टीचा, हे मी काही सांगू शकत नाही. आणि मला ह्याच्या विषयात मला तर वैयक्तिक मला ते पटतच नाही की फक्त फेमस आहेत म्हणून फायदा होईल, हे चुकीचं आहे ना. फेमस ते काय इथे ग्लॅमर वगैरे घ्यायचं नाही आपल्याला, कुठे पिक्चर वगैरे बनवायचं नाही आपल्याला लोकांच्या जमिनीवर जाऊन कामं करायचे आहेत. आणि हे लोक जे असं सेलिब्रिटी, ह्यांचं लाईफस्टाईल लक्झरियस लाईफस्टाईल असतं. त्यांना माहिती नसतं की ॲक्च्युअल गटारामधलं पाणी बाहेर आलं म्हणजे काय, किंवा पावसाळ्यात 1-1 फूट 5-5 6-6 फूट पाणी भरलं तर काय, आणि किंवा आमचे टॉयलेट जे घाणंडे आहेत हे त्या लोकांनी येऊन बघितले तर त्यांना समजेल. ते बघितलंच नाही तर, कारण का त्यांचं लाईफच नाही, त्यांचं लाईफ वेगळं आहे, त्यांचं लाईफ अपग्रेडेड लाईफ आहे. त्यामुळे मी तरी ह्याच्यावरती मान्य नाही आहे. आणि मला असं वाटेल की कोणतरी जमिनीवरचाच नेता यायला पाहिजे. कार्यकर्त्यांमधल्या जे जमिनीमध्ये फिरतात, जे लोकांमध्ये फिरतात प्रॉब्लेम, त्या लोकांनीच यायला पाहिजे, सेलिब्रिटी नाही यायला पाहिजे. केंद्रामध्ये नेता कसा असावा? नेता बोललं तर आता सध्याच्या ह्याच्यामध्ये तर असं वाटतं मोदीच असले पाहिजे. कारण की त्यांनी मोदी नवीन नवीन स्कीम सर्व घेऊन येत आहेत, पण त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते गरिबांपर्यंत ते पोचवत नाही आहेत. तेच त्यांचं फंडा चुकतं आहे तिथे. आणि ती पूर्ण लक्ष टाकलं ना तर व्यवस्थित होऊ शकतं. तर माझ्या मते मोदीच असले पाहिजे. माझ्या मते पण मोदीच आता सरकार हवं आहे. कारण आता राहुल गांधी वगैरे काँग्रेसला आता 50 वर्ष सत्ता दिली होती, त्यांनी काहीच केलं नाही याच्यामध्ये. आणि मोदी सरकारने आज भरपूर त्याने अशा स्कीम काढलेल्या आहेत त्या गोरगरिबांच्या उपयोगाच्या आहेत, त्या आता लोकांपर्यंत पोचत नाही. त्यामध्ये मोदी काही करू शकत नाही आहे. परंतु माझ्या मते आता तर सध्या मोदी सरकारच हवं आहे. मला पण वाटतं मोदी सरकार पाहिजे आणि युती पण पाहिजे. तर हा विषय ॲक्च्युली असा आहे ना की हा फक्त एका पॉकेटचा किंवा नाही, अख्ख्या देशाचा आहे. कारण का जो लीडर असेल तो देशाला वरती घेऊन जाईल. जो नेता कुठल्याही पक्षाचा असो, जो नेता प्रत्येकाचा पर कॅपिटा इन्कम वाढवेल, इकॉनॉमिक ग्रोथ करेल, एज्युकेशनमध्ये लक्ष देईल आणि एम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंट होईल. आणि त्याचबरोबर आपला देश हा इंडिया जगाच्या पातळीवर कसा उभा राहील, जेव्हा आपल्या देशातील लोक बाहेर जातील तर त्यांना कसा रिस्पेक्ट मिळेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणारा नेता असायला पाहिजे. आणि त्या नेत्याने नुसतं हेच नाही की बराच स्कीम पण लागू करायला पाहिजेत, असं माझं मत आहे. म्हणजे असा नेता मला पाहिजे या देशासाठी. मला तरी वाटतं आता की मोदीच येऊ शकतात. कारण मोदींसारखा नेता परत राहुल गांधी तेवढं त्यांचं हे नाही आहे की मोदीसारखे काही ते निर्णय घेऊ शकतात आणि काही कामं करू शकतात. तरी मला तरी वाटतं मोदीच परत निवडून यावे. प्रचार करायला तुम्ही गल्लोगल्ली येत नाही, बाहेरच्या बाहेर जाता. प्रचार करायला नका येऊ, आम्ही आत्ताहून बोलतो की नका येऊ, पण आमची कामं तरी करा. ॲटलिस्ट आम्हाला कामासाठी माणसं पाहिजेत. प्रचारासाठी नाही यायला कोणी तोंड नाही दाखवलं तरी चालेल आम्हाला. आम्ही तुम्हाला मतं द्यायला रेडी आहे, पण आमची कामं झाली पाहिजे बस. आम्हाला दुसरं काही नको. जसं ते प्रचार करण्यासाठी जसे गल्लोगल्ली फिरतात, पण त्यानंतर ते प्रश्न सोडवण्यासाठी तेवढं परत काय कोणी इथे येत नाही. फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जसं तुम्ही मतदारांच्या दरवाजापर्यंत जातात, पण जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात, त्यांचे इश्यूज असतात, ते कधी यायला तुम्ही इथे स्थानिक जागेत येऊन कधी कोणाशी कॉन्टॅक्ट करून कोणाचे काय प्रश्न आहेत, कोणाचे काही इश्यूज आहेत ते सॉल्व्ह करण्याचा कधी कोणी मागे वरून बघत नाही की मतदान माझी मला केलं आहे त्याचं काय मागे चाललं आहे, मी खरं त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत की नाही, कोणी इथे बघायला परत येत नाही. तो आमदार असू दे, खासदार असू दे, फक्त इथं आहेत की नगरसेवक थोडंफार कामं करतात आमची. बाकी दोन्ही खासदार आणि आमदार इथे परत कधी वळून बघत नाहीत एकदा मतदान झाल्यानंतर आणि जिंकून आल्यानंतर. प्रेशर आम्ही स्वतःहूनच त्यांच्याकडे जातो, किती वेळा त्यांच्या ऑफिसमध्ये जातो. आमच्या काही असतात तक्रारी असतात, त्या देऊन आम्ही तिथे ॲप्लिकेशन देऊन तक्रारपत्र देतो तिथे, पण त्याचं पण काही त्याच्यात सोल्युशन किंवा त्याचं काही त्याच्यावर उत्तर मिळत नाही, त्याचं काही ती ॲक्शन घेतली जात नाही, त्याचं काही लोकांना काय पाहिजे तसं काही कामं होत नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी नाही आलं तरी कमीत कमी आम्ही तिथे जातो, त्याची तरी दखल घेऊन ती कामं पुढे जावी अशी एवढी तरी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून करतो. लोकप्रतिनिधी ते का हवं ॲक्च्युली नगरसेवकचे जे काम आहेत नगरसेवक करतो आहे, बट काही कामं अशी असतात जी नगरसेवक करू शकत नाही. आता आमचा जो नाळा आहे तो नाळा ते बाहेरून साफ करू शकतो, नगरसेवक एवढी परमिशन आहे ते करू शकतात, पण जो आतला जो नाळा आहे डिफेन्स एरियामध्ये घुसून ते काम कोण करू शकतं? नगरसेवक तर करू शकत नाही, पण ते खासदार करू शकतं, आमदार करू शकतं. त्यासाठी नगरसेवकला जेव्हा नगरसेवकाकडे जातो, नगरसेवक आम्हाला एकच बोलतो, अरे जेवढं मला जमते तेवढे मी करतोय, बाहेरून तुम्हाला साफ करून देतोय, छोटी मोठी नाळे साफ करतोय, पण आतलं डिफेन्स लाईनचं जे नाळं आहे, जे मेन इंटरेस्ट आहे, जिथे मेन पाणी निघून जातं ते साफ होत नाही आहे. त्याचे ते काम करण्यासाठी खासदारालाच पुढे यावं लागेल, कारण खासदारकीचंच काम आहे, कारण त्यांचा तो जो लँड आहे तो डिफेन्स लँड आहे तो खासदारकीमध्येच येतो.
त्यासाठी आम्हाला एकच विनंती आहे की खासदारांनी पण या गोष्टीकडे लक्ष द्यावं. पावसाळ्यात त्यांनी पण साफसफाईकडे थोडं लक्ष द्यावं, कारण कुठे ना कुठेतरी त्यांचं तरी पाणी म्हणजे हातभार लागू शकतो त्या कामासाठी. नगरसेवकचं काम खरंच नगरसेवक चांगले करत आहेत, पण नगरसेवक जेवढं करायला पाहिजे तेवढंच ते करत आहेत. पण त्याचं वरचं पुढचं महत्त्वाचं काम डिफेन्सचं आहे ते फक्त खासदार किंवा आमदारच करू शकतो, बाकी कोणी नाही. आम्ही जे काय वोटिंग वगैरे करतो दर वर्षाला 5-5 वर्षांत, तर ते आम्हाला ते लोकांनी आम्हाला घरी बसल्या बसल्या महिलांना काहीतरी उद्योग वगैरे काहीतरी करून दिलं पाहिजे, करायला दिलं पाहिजे. आता माझी एकच विनंती असेल, जे खासदार आहेत समजा ते जर निवडून, जे पूनम महाजन जे आहेत ते समजा आता पुढे निवडून आले, तर त्यांनी जो हा विषय हाताळलेला आहे, जसं काही त्यांनी बायोमेट्रिकपर्यंत केलेला आहे, तर बायोमेट्रिक हीच आमची अपेक्षा नव्हती. बायोमेट्रिक होणं म्हणजे कसं, संरक्षण खात्याला माहिती करायचं होतं की किती लोक वसलेली आहेत त्या जमिनीवरती. आता त्याचा हिशोब झालेला, त्याला पण आता 8 महिने होऊन गेलेले आहेत. त्यामुळे आता तर त्यांचं सरकार आलं आणि परत समजा केंद्रात त्यांचंच आलं, तर त्यांनी काही न बघता पहिलं माझी मतदार हे आहे हे विचार करून त्यांनी लवकरात लवकर हा विषय मोकळा करावा, NOC आणि रिहॅबिलिटेशन करून द्यावा, असं मला त्यांच्याकडून, आणि समजा त्यांच्याकडून त्या समजा नाही निवडून आलं तर दुसरा जो नवीन येणार आहे त्यांच्याकडून, ह्या आमच्या अपेक्षा आहेत तिकडच्या लोक. जो आमची कामं करेल म्हणजे आमच्या ज्या समस्यावरती जो आमचा पूर्णपणे सहकार्य करेल त्यांनाच आम्ही निवडून देणार. आमच्या समस्या बघायला गेलं तर भरपूर आहेत, पण जो आम्हाला प्रत्येक समस्यावरती मात करेल त्यालाच आम्ही निवडून देणार, हे आमचं ठाम मत आहे. आमच्या इथे ते कोणताही निवडून आलं त्यांनी पहिले बिल्डिंगचं वगैरे काम केलं पाहिजे, म्हणजे इकडे सगळे आहेत ते सगळे नाळे बिळे सर्व घाण निघून जाणार. मला एवढंच बोलायचं आहे. आता बहुतेकांनी ते NOCबद्दल म्हणजे जिथे ह्या जागेत राहत तिथे आता 50 वर्षे झाली, एक पिढी गेली आमची पाण्यात. म्हणजे त्याचं बोलताना म्हणजे ते दुःख आम्ही काढलेच नाही, ते पाण्यात राहून म्हणजे आमची मुलं बाळ म्हणजे आमची सगळ्यांची रे मुलं म्हणजे दुःख काढलेत पाणी एवढं एवढं भरून. आणि जे आमचे वयस्कर म्हणजे माझ्यासारखे माझेच मिस्टर नाही, असे सगळेजण माझे भाऊ पण ते पण गेले बिचारे. का आता आमची बिल्डिंग होईल शेवटी नाही. पण आता आमची कमिटी करून आमची मुलं म्हणजे आमच्या सर्व एरियातली खूप आता ह्याच्यासाठी प्रयत्न करतात. त्याच्यात पूनम महाजन खासदार सीतारामनपर्यंत पण आमचे एक कमिटीचे पोचलेले आहेत मुलं. तर आता 6 महिने झाले, 8 महिने झाले ना बायोमेट्रिक झाले ते. कोणत्याही पक्षाचा नेता येऊ द्या, आम्ही असं काय म्हणत नाही, कुठलाही येऊ द्या, शिवसेनेचं येऊ दे, आपला काँग्रेसचा येऊ द्या, नाही तर आपला मोदी सरकार येऊ द्या, त्यांनी हे मात्र मार्गी लावावं, हे आमचं आमच्या घराचं पुनर्वसन व्हावं, याच आहेत आनंद सोसायटी इथल्या रहिवाशांच्या समस्या. मी प्रियंका बागल, कॅमेरामॅन राजेश यादवसह गरजा हिंदुस्तान, आवाज सामान्य जनतेचा. ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा गरजा हिंदुस्तानला आणि बेल आयकॉन प्रेस करा.